सांगा खालची उदाहरण केले. थोडेसे तिकडे घेऊन सरकून जा तिकडे. तुम्ही काय काल फोन केला? बरं ह्याच्या आधी आलते ना? आलते सगळं झाले. तुमचे भाऊ आहे काय? नाव काय? हा विकी होते ना? ठीक आहे पहा मग. काल जे उदाहरणं पाहिले होते आपण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? नाही केले काय? होमवर्क दिलं होतं का? होमवर्क केला? तुम्ही केलं? तुम्ही कमेंट करा जर होमवर्क जर केला असेल तर. कोण आहे? प्रत्येक आहे काय? मृदिया केलं का होमवर्क? केलं हो दे केलं. होमवर्क करत जा. होमवर्क करा आणि तेव्हाच फायदा होईल ना क्लासचा. नाही तर तसेच राहा जसे आहे तसेच. त्याच्यात काही बदल होणार नाही तुमच्यात. आपण जे शिकतो त्याच्यावर प्रॅक्टिस झाली पाहिजे. हा पहिला उत्तर बरोबर 50 कोटी 50 लक्ष 50,000 2 असं आहे काय? बरोबर आहे. ठीक आहे. एक संख्या होती अशी. आता ही संख्या तुम्हाला वाचायची आहे ना? ही संख्या वाचायची आहे. कशी वाचा? बरोबर आहे ती संख्या 50 50 50 5 3 0 2 बरोबर आहे. तर ही संख्या तुम्हाला वाचायची आहे तर कशी वाचता येते? काय करायचं लक्षात ठेवा. तुम्ही शिकले असेल शाळेत एकक दशक शतक. मग हे 3 अंक घ्यायचे पहिले. ठीक आहे. याला काय म्हणायचं? शतक. याला काय म्हणायचं? शतक. त्याच्यानंतर फक्त 2 अंक घ्यायचे 1 2 2 अंक. याला काय म्हणायचं? शतक नंतर येते हजार. शतक नंतर कोण येते? हजार. हजार नंतर फक्त 2 अंक घ्यायचे 1 2. याला काय म्हणते? हजार नंतर काय येते? लक्ष. हजार नंतर काय येते? लक्ष. लक्षानंतर फक्त 2 अंक घ्यायचे. याला काय म्हणते? लक्षाच्या नंतर इकडे कोटी. काय म्हणते याला? कोटी. लक्षात आलं काय? काय म्हणते? कोटी. तर पहा मग काय किती दिसते? तर 50 कोटी. काय वाचायचं कसं? सरळच आहे. 50 कोटी 50 लक्ष 50,000 2. फक्त 2च राहिले. बरोबर आहे. कसं वाचा? 50 कोटी 50 लक्ष 50,000 2. ठीक आहे. 50 कोटी 50 लक्ष 50,000 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या कशी आहे? 5505 505. ठीक आहे ना. त्यानंतर 135. हा तिला कसं वाचा? कसं वाचा? 3 अंक घ्या पहिले सुरुवातीचे. याला काय म्हणायचं? शतक. हे काय म्हणायचं? शतक. त्याच्यानंतर 2 अंक घ्या. याला काय म्हणायचं? हजार. काय म्हणायचं याला? हजार. त्याच्यानंतर 2 अंक घ्या 1 2. याला हजारच्या इथं गेले काय म्हणायचं? लक्ष. हजार नंतर कोण आहे? लक्ष. लक्षानंतर 2 अंक घ्या. याला काय म्हणायचं? कोटी. काय म्हणायचं? कोटी. समजलं काय? मग वाचन कसं? कसं वाचन? 55 कोटी 5 लक्ष 5,135. बरोबर आहे. कसं वाचा? 55 कोटी 5 लक्ष 5,135. ठीक आहे. त्यानंतरची संख्या असं खोडताड नाही करायचा. ते मग तुमच्याच लक्षात येईल. काय करायचं? 3 अंक घ्या सुरुवातीचे. याला काय म्हणायचं? शतक. काय म्हणायचं? शतक. त्याच्यानंतर पुन्हा 2 अंक घ्यायचे. याला काय म्हणायचं? शतक नंतर काय ते? हजार. काय ते? हजार. हजार नंतर पुन्हा 2 अंक घ्या 1 2. याला काय म्हणायचं? लक्ष.
आणि इथं राहिला एकच, त्याला काय म्हणायचं कोटी. मग कसं आहे 4,13,56,707. ठीक आहे, 4,13,56,707. त्याच्यानंतरची संख्या बरोबर आहे, चेक करा बरोबर आहे का संख्या. 50, 30, 60, 707. ठीक आहे, पहा काय करायचं, 3 अंक घ्यायचे, याला काय म्हणायचं शतक. काय म्हणायचं याला शतक. त्याच्यानंतर 1-2 अंक घ्यायचे, याला काय म्हणायचं हजार. त्याच्यानंतर कोण येते, हजार नंतर लक्ष, आणि लक्षच्या नंतर कोण येते कोटी. काय ते कोटी. वाचायचं आता सरळच वाचता येते ना. काय होईल 50,30,60,707 है ना. कसं 50,30,60,707. राहिलं. ठीक आहे, त्यानंतर 70, 35, 67, 35. 70, 35, 67, 0, 35. वाचा येईल, तुम्ही वाचून दाखवा. असं नाही आहे का, चुकलाय का ते. चौथं किती पाहिजे तो दाखवा, मोबाईल दाखवा, फोटो काढून घेत जा. हा, चौथंही चुकला आहे ना. ठीक आहे, इथं चौथं असं असं होतं उदाहरण. असं होतं. ठीक आहे, चौथं असं होतं. काय करायचं पहा, मग 3 डिजिट घ्यायचे, इथं 3 डिजिट, हे काय म्हणायचं शतक. नंतर 1-2 डिजिट घ्यायचं, याला काय म्हणायचं हजार. त्यानंतर 1-2 डिजिट घ्यायचे, याला काय म्हणायचं लक्ष. त्याच्यानंतर 1-2 डिजिट घ्यायला काय म्हणायचं कोटी. काय म्हणायचं कोटी. एकच डिजिट आहे आता आहे अब्ज. कोटीच्या नंतर काय राहते अब्ज राहते. काय राहते किती 5,03,06,07,070. बरोबर आहे, 5,03,06,07,070. ठीक आहे, पाचवा कसं आहे कसं करायचं. किती अंक घ्यायचे सुरुवातीचे 3 अंक है ना. त्याच्यानंतर किती अंक 2 अंक, त्याच्यानंतर 1-2, त्यानंतर 2 अंक, त्यानंतर किती अंक 2. नाव द्यायले 3 अंकाले काय म्हणतो आपण शतक. याला काय म्हणायचं हजार. याला काय म्हणायचं लक्ष. ठीक आहे, याला काय म्हणायचं कोटी. तर कसं वाटतं 70,35,67,035. बरोबर आहे, मस्त आहे ते. ठीक आहे, तर अशी वाचायची पद्धत आहे, हे तुम्हाला लिहायला लागते. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये येणारा प्रश्न आहे, आले आहे जुन्या याच्यात. ठीक आहे, आता नवीन याच्यात कसं आहे थोडंसं अपडेट झालेलं आहे. एवढे सोपे प्रश्न विचारणं थोडंसं आता काही राहिलं नाही आहे. ठीक आहे, आता आला, पण आपलं सुरुवात आहे बेसिक आहे, तर बेसिक मध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी शिकणं आवश्यक आहे. असं आवश्यक नाही की सिलेबस मध्ये आहेच म्हणून आपण शिकलो पाहिजे. आपण शिकलो पाहिजे म्हणून शिकायला लागते, हे लक्षात ठेवलं. कारण की आपल्याला आलं पाहिजे म्हणून शिकायचं. ठीक आहे ना. आहे त्या सिलेबस मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण ते येण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघ खालील संख्या अंकात लिहा. म्हणजे आता अंकात लिहायची तुम्हाला 7,07,000. संख्या कशी आहे 7,07,000. आता ही संख्या कशी लिहा तुम्ही अंकात 7,07,000. 7,07,000 लिहून दाखवा. काल होमवर्क मी केलं, करून घ्या लवकर फास्ट.
तर ते उदाहरण करा. 7,707,000 है ना. 7,707,000. 8,05,000. 8,05,000. 4,304,000. 4,304,000. 9,09,00,000. 9,09,00,000. ठीक आहे. हे उदाहरण करता आले पाहिजे. 5 नंबर 5,05,000. 5,05,000. 5,05,000. आज नाही, काल नाही आले. पुढे गेलं का? काल आलते ना. 5,000 काय 500. ठीक आहे. 5 टायपिंग वर भेटेल का? हा, आता नाही मिळत. महिनाभर सध्या सुट्टी आहे काय? म्हणून देत नाही ना. अच्छा, पेपर चालू आहे म्हणून. बरोबर आहे. काल तुम्ही केलं त्या फोन मध्ये. हॅलो, आले काय? आले आले नाही आले. लक्ष द्या. का कसं करायचं? ठीक आहे. 7,707,000. 8,05,000. बरोबर आहे वैष्णवी मॅडम. लक्ष द्या. चेक करून घ्या आधी सगळेजण. काय करायचं? 7,707,000. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिले माहिती काय आहे? शतक. पहिले काय आहे? शतक. शतकची किती डिजिट आहे? काय येत नसेल तर इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. शतक लिहायचं आहे. शतकची किती डिजिट आहे? 3 आहे, है ना. 1 2 3. त्याच्यानंतर येते शतक नंतर हजार. हजारची किती डिजिट? 1 2, है ना. हजार नंतर कोण येते? लक्ष. लक्षाची किती डिजिट? 1 2, है ना. लक्षाची किती डिजिट? 2. त्याच्यानंतर पहा, आपल्याला कोटी म्हटलं तर कोटी पण चाललं जातं. कोटी आहे तर कोटीची किती? 1 2. मग काय करायचं? 7 कोटी. 7 कशी लिहा? असे 7. ठीक आहे. मग 7 जर इथं लिहिलं तर 7 कोटी यायला म्हणता येत नाही, कारण 2 डिजिट आहेत. 1 0 इथं द्यायला लागेल. तर ते होते किती होते? 70 कोटी.
तर 70 कोटीची पाहिजे आपल्याला किती पाहिजे 7 कोटी. तर 7 कोटी इथं लिहायचे 7 आणि इथं द्यायचं 0. ठीक आहे, इथं द्यायचं 0. त्याच्यानंतर 7 कोटी डायरेक्ट 707 डायरेक्ट किती म्हणते 707. मग डायरेक्ट इथं लिहायचे 707. किती आहे 707 आहे. बरोबर आहे. मग हे राहिलं ना मधात रिकामी जागा, हे भरून घ्यायची 0 0 देऊन. ठीक आहे, म्हणजे उत्तर कसं येणार, उत्तर असं येणार 7 कोटी है ना 707 असं लिहायला 7 कोटी 707. इथं पहा 8,05,000. मग कसं शतक आहे ना, शतक नंतर कोण आहे 1000 आहे, 1000 नंतर कोण आहे लक्ष आहे. बस लक्षपर्यंतच विचारलं आपल्याला. शतकची किती डिजिट 1 2 3, हजारची किती 1 2, लक्षची किती 2. काय म्हणते 8 लक्ष, लक्ष 8 लक्ष. मग 8 लिहा इथं 8 इथं लिहायला लागेल 8, इथं 0 द्यायला लागेल म्हणजे 8च होईल. ठीक आहे, 5 म्हणते 5 कुठे लिहा फक्त 5 आहे, एकटाच आहे 5. एकच ठिकाणी लिहा किती 5. ठीक आहे, रिकामी जागा भरून घ्या, रिकामी जागा हे सगळं भरून घ्या. तर किती आहे ते 8,00,000 किती सॉरी 8 लक्ष किती 5, 8 लक्ष 5. त्याच्यानंतर पहा 4 कोटी 304, 4 कोटी 304. मग काय करायचं शतक आहे, शतक है ना 1 2 3 डिजिट. त्याच्यानंतर शतक नंतर 1000 किती डिजिट 1 2, 1000 नंतर कोण येते लक्ष किती डिजिट 1 2, लक्ष नंतर कोण येते कोटी. ठीक आहे, कोटीचे किती डिजिट 2. मग काय करायचं 4 कोटी, 4 कोटी 4 इथे लिहायचं, इथे 0 देऊ. 4 कोटी आहे ना 304 डायरेक्ट 6 मध्ये आहे शतक मध्ये 304. रिकामी जागा भरून घ्या, रिकामी जागा कोणती आहे एक इथं रिकामी जागा भरून घ्या. समजलं काय. इथे तसंच 9 कोटी 9 लक्ष, 9 कोटी 9 लक्ष कोण आहे पहिले शतक, शतक नंतर 1000, 1000 नंतर लक्ष है ना, लक्ष नंतर कोटी, लक्ष नंतर कोटी. ठीक आहे, शतकची किती डिजिट 1 2 3, 1000ची किती 2, लक्षची किती 2, कोटीची किती 2. 9 कोटी 9 घ्या इथं. ठीक आहे 9, 1 0 इथं द्या 9, 9 कोटी 9 लक्ष, 9 लक्ष लक्षमध्ये आहे 9 इथं 9 लिहा, 1 0 इथं द्या. आलं लक्षात है ना 9 कोटी 9 लक्ष. समजलं काय. आणि रिकामी जागा भरा. उत्तर कसं आहे मग 9 कोटी 9 लक्ष है ना 9 कोटी 9 लक्ष. बरोबर आहे, चेक करून घ्या 9 कोटी 9 लक्ष. इथं पहा 5 लक्ष 5,000, 5 लक्ष 5,000 आहे ना. आता 5 लक्ष 5,000 म्हणजे इथं पुन्हा शतक लिहायचं, शतकच्या अगोदर काय इकडे 1000 लिहायचं, 1000च्या इकडे काय लिहायचं 1000च्या इकडे लक्ष लिहायचं. 5 लक्ष, लक्ष म्हणते लक्षचे 2 डिजिट, 1000चे 2 डिजिट, शतकचे 1 2 3 डिजिट. किती मध्ये 5 लक्ष 5 लिहा इथं 5 इथं 0 द्या है ना. 5 लक्ष 5,000 फक्त 5 इथं लिहा 5, 5,000 मध्ये 5 इथं रिकामी जागा भरून घ्या. समजलं काय. किती ते उत्तर 5 लक्ष 5. समजलं 5 लक्ष 5. अशा पद्धतीने संख्या वाचन होतं. तर संख्या वाचन आलं का लक्षात. समजलं. ठीक आहे, ज्या लोकांना अधिक त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करायची काय असेल तर मागची रेकॉर्डिंग पाहू शकता. दोन दिवस झाले हा, कालचा दिवस आणि आजचा दिवस. तर काल आपण जे याच्यावर तुम्हाला उदाहरणं शिकवले होते असंच करायचं. ठीक आहे ना, याच पद्धतीने करा. हा, याच्या मागची रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आज आपण नवीन टॉपिक पाहू याच्यानंतरचा लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे, तर हेडिंग द्या लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या. झालं काय. फोटो काढून घ्या नसून लिहिलं तर. लिहिलं काय. त्यानंतर बघू आपण लहानात लहान
व मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या. आता पहा, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या सांगा बरं. एक अंकी हा अंक आणि संख्यामध्ये थोडासा फरक दिसून तुम्हाला आहे ना. तुम्हाला मध्ये अंक आणि काय संख्या. अंकापासून काय तयार होते, संख्या तयार होते. लक्षात ठेवा, अंकापासून काय तयार होणार, संख्या. लक्षात येणार ना, अंकापासून काय तयार होते, संख्या. मग अंकापासून संख्या तयार होते. ठीक आहे, अंक मग आपण हे 2 3 4 6. ठीक आहे, 1 पासून सुरुवात अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक आहे, बरोबर आहे. तर हे अंक आहे, या अंकापासून तयार काय होते, संख्या होते. ठीक आहे, एक शून्य येते ना, ह्या शून्य याच्या मागे जर लागला तर संख्या वाढते. ठीक आहे, तर अंकापासून तयार होते संख्या. ठीक आहे ना, हे एकच अंक आहे, हा एक अंकी है, एक अंकी 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 10 2 अंकी 11 2 अंकी 13 2 अंकी 123 किती अंकी 3 अंकी. बरोबर आहे, लक्ष झालं. एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या 1 2 3 3 अंक आहे, 3 अंक आहे. तर कोणती 3 अंकी संख्या, 3 अंकाला काय 3 अंकी संख्या. तर मग आता तुम्हाला सांगायचं आहे, एक अंकी लहानात लहान संख्या कोणती. ठीक आहे, एक अंकी लहानात लहान, एक अंकी लहानात लहान संख्या कोणती. एक अंकी लहानात लहान संख्या कोणती, कमेंट करा. एक अंकी लहानात लहान संख्या कोणती, तुम्ही सांगा इकडे. शून्य आहे की एक आहे, एक अंकी लहानात लहान संख्या कोणती, कोणती शून्य आहे की एक आहे, दोन पैकी एक सांगा. सांगा. शून्य लहानात लहान एक आहे की शून्य, कन्फ्युजन आहे काय. ठीक आहे, पहा आता कन्फ्युज होत आहे. हा, एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, कोणती आहे, एक. कोणती आहे, काऊन व्हॅल्यू आहे त्याला, शून्य नाही आहे. शून्य म्हणजे काहीच नाही, बरोबर आहे ना. म्हणजे एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ठेवायची, एक. ठीक आहे, नंबर 2 दोन अंकी, दोन अंकी लहानात लहान. ठीक आहे ना, दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती. ठीक आहे, दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती, दोन अंकी लहानात लहान संख्या. मग दोन अंकी लहानात लहान संख्या एक आणि एक 11 हे 10 कोणती आहे, दोन अंकी लहानात लहान संख्या कोण दिसते तुम्हाला, दोन अंक झाले ना तयार, 10. किती आहे, 10. दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, 10. नंबर 3 तीन अंकी, तीन अंकी, तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती. तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती सांगा, कोणती तीन अंकी लहानात लहान, 1 2 3 बरोबर आहे. कोणती आहे, 100. कार्तिक महिन्याची संख्या लहानात लहान. ठीक आहे, त्याच्यानंतर आता डायरेक्ट घेऊ आपण 5 अंकी, 5 अंकी, 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या कोणती.
सांगा 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती रे? एक वर काय करायचे? शून्य द्यायचे. हे इथून एफ सुद्धा मोजायचं. 1 2 3 4 5 म्हणजे किती आहे रे? 10,000. किती वाचा? 10,000. 5 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? 10,000. त्याच्यात मोठ्यात मोठी घेऊ. हा, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी एक अंकी, एक अंकी, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? सांगा. मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? मोठ्यात मोठी एक अंकी 9 रे. 1 2 3 4 5 6 7 8 8 वर 9. 9 नंतर किती लागते? 2 अंकी. म्हणजे मोठ्यात मोठी एक अंकी किती आहे? 9. मोठ्यात मोठी एक अंकी किती आहे? 9. नंबर 6 मोठ्यात मोठी आहे ना. मोठ्यात मोठी 2 अंकी सांगा. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती? सांगा. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती? 9 वाढवायचे. समजलं काय? पण तुम्हाला लहानात लहान जर विचारली 1 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 5 अंकी काय करायचं? 10,000. म्हणजे 1 वर तुम्हाला शून्य. लहान जर विचारली तर 1च आहे, 1 अंकी. पण अधिक तुम्हाला 2 अंकी जर विचारली तर शून्य वाढवायचे. ठीक आहे ना. आणि तुम्हाला जर विचारली कोणती मोठी संख्या, मोठ्यात मोठी, तर काय करायचं? 9 घ्यायचे. ठीक आहे. किती घ्यायचे? 9. आणि अधिक मोठे जर विचारले 2 अंकी 3 अंकी 9 9 9 लिहायचे. समजलं ना? ठीक आहे. अधिक एक घेऊन घेतो. मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी 5 अंकी. किती अंकी? 5 अंकी. 5 अंकी, 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? सांगा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या किती वेळा? 9 लिहा. 5 वेळा. 1 2 3 4 5. आलं की? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या किती? 99,999. ठीक आहे. घेऊन घ्या फटाफट. त्याच्यावर उदाहरणं घेऊ. कुठे जाईल ना? भाऊ नाही आहे ना. जास्त जाईल. भाऊ काय बोलले तुम्ही आले त्या बोलत त्याला जाऊन भाऊ पूर्ण केलं. कुठे गेलं? मला साहेब घेतो गेले. आता मग यायचं करायचं मराठी. बाकीचे विषय बरे. त्याची तयारी करून करायची. शनिवारची बरोबर द्यायची. आता आपली कंडिशन बघा. हा बेसिक हे ऍडव्हान्स द्यायचे. ऍडव्हान्स बरोबर आहे. क्लास कसा का कंटिन्यू 6 महिने चांगला 6-7 व्यवस्थित ऑनलाईन ॲपला. ऑनलाईन मध्ये तुम्ही समोर करू फास्ट मध्ये करू शकतो. बाकी कोर्स कम्प्लीट करतो. एवढं डिटेल शिकवला सुद्धा ऑनलाईन मध्ये एवढे मला भेटत नाही कोर्स. विकत घेऊन राहिले पोरं ऑनलाईन कोर्स. काय शिकवले? डायरेक्ट शिकवले पाहिजे ना. ते काय पैसे होतो तो स्वतः वर आहे. सगळं निराट ट्रिक्स आहेत.
टेक्निक सांगायच्या आधी पण कन्सेप्ट क्लिअर कर सगळ्यात मोठं आहे. काही लोक कन्सेप्ट क्लिअर तेच कोणाला सांगायला लागतं त्याचा अभ्यास चांगला पहिले त्याला गणित पहिले चांगलं त्याच्यासाठी त्याला शब्द बोलत तेच नाही ते कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. शब्दावर बनला तर म्हणून तो आपोआप तोच करतो पाहिल्यावर तो उत्तर करतो. पुराण दोन नैतिक आपली आपला सेल्फ केला दुसरी सेल्फ केला आता येऊन जाऊन यावर्षी तुमचं नाव नैतिक आहे कोण कोण आहे गावात SCGT वर कोण आहे यावर्षी हा काय मार्केटिंग घेतलं मग नाही आता GP मध्ये SCGT मध्ये त्याचा पेपर झाला किती ॲव्हरेज होते किती जण चांगले लायब्ररी वगैरे चांगले एकदा तुम्ही आपलं इथं 3-4 महिने जरी केलं स्वतः जरी केलं मग सेल्फ तरी होतं पण सगळेजण या ग्रास्पिंग पॉवर आहे तोच करतो सगळे करू शकतो कोणाकोणाला ते एक होती आता तू आता तू लवकर ऍक्सेप्ट करतो प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. बरं झालं काय लिहिलं उदाहरण लिहा उदाहरण लिहा मोठ्यात मोठी व लहानात लहान मोठ्यात मोठी व लहानात लहान 5 अंकी संख्यांची मोठ्यात मोठी लहानात लहान 5 अंकी संख्यांची बेरीज किती नंबर 2 लहानात लहान लहानात लहान 4 अंकी व मोठ्यात मोठी 2 अंकी
लहानात लहान 4 अंकी, लहानात लहान 4 अंकी, मोठ्यात मोठी 2 अंकी, 2 अंकी संख्या तयार करून त्यांचा फरक काढा. लहानात लहान 4 अंकी व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या तयार करून त्यांचा फरक काढा. ठीक आहे. मोठ्यात मोठी व लहानात लहान 5 अंकी संख्येची बेरीज किती? तुम्हाला काय करायला लागेल? मोठ्यात मोठी 5 अंकी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायला लागेल आणि त्याची काय करायला लागेल? बेरीज. ठीक आहे. मोठ्यात मोठी किती? 5 अंकी, लहानात लहान 5 अंकी संख्या, इथंही संख्या. ठीक आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा, लहानात लहान 5 अंकी संख्या. खाली लहानात लहान 4 अंकी, खाली लहानात लहान 4 अंकी, त्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी. बरं, तयार करा. करता येते काय? सांगू समजा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या शिकवली आहे कशी तयार करायची. तर काय घ्यायचे? चाचणी. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काय करायचं? मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 9. नाही ना? मग 9 किती वेळा द्यायचं? 5 वेळा. सरळच आहे. आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे. येते बरोबर. नाही लक्ष द्या. का काय करायचं? मोठ्यात मोठी 5 अंकी, म्हणून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणता अंक घ्यायचा? 9. 9 लिहिल्या 5 वेळा. 1 2 3 4 5. ठीक आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी आहे. 9 किती वेळा लिहायचं? 5 वेळा. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर लहानात लहान किती अंकी? 5 अंकी. लहानात लहान 5 अंकी म्हणजे एक किती? 0. किती? 5 अंकी म्हणते 1 2 3 4 5. हे बरोबर लिहायचं. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, 10,000 खाली दशक. हे बरोबर लिहायचं. समजलं काय? लक्षात आलं काय? मोठ्यात मोठी 5 अंकी किती आहे? 9 9 9 9. किती वेळा? 5 वेळा. लहानात लहान 5 अंकी एक किती? 0. 1 2 3 4 5. 1 वर 4 0. पण एक धरा लागेल 5 अंकी मध्ये. हा, ठीक आहे ना? ते मोठ्यात मोठी 5 अंकी, लहानात लहान 5 अंकी. दोघांची काय म्हटलंय? बेरीज. बेरीज म्हणजे प्लस करा. ठीक आहे. काय बेरीज? 9 0 किती होते? 9 होते. 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 9 1 किती होते? 10 होते. समजलं काय? किती आलं उत्तर? 1,09,999. इथं लहानात लहान 4 अंकी. मग लहानात लहान 4 अंकी 1 2 3 4 झाले. 1,000. हा. मोठ्यात मोठी 2 अंकी. मोठ्यात मोठी 2 अंकी किती? 99. लिहान अशी कुठे लिहान काय? कुठेही लिहिता येत नाही. फरक काढायचा आपल्याला. फरक जर काढायचा तर इथं फरक असा निघणार नाही. कुठून करा?
ठीक आहे, तर बरोबर करावं लागेल तुम्हाला. 1000 मधून बरोबर 99 मायनस करावं लागेल. एकक खाली एकक लिहायचं, दशक खाली दशक लिहायचं. करा तो मायनस. सांगा, शून्यातून 9 जाते काय? शून्यातून जेव्हा 9 नसते जात, तर तुम्ही इकडून जरी इकडून घेऊ शकता किंवा तुम्ही वरच्याला मागू शकता. आता शाळेत ज्या पद्धतीने मायनस करणं शिकले असेल त्याच पद्धतीने मायनस करणं मायनस करा. जर आतापर्यंत मायनसच नसतो करता आलं तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही केलंही नसन जीवनात, ठीक आहे, कॅल्क्युलेटरचा वापर केला असेल, ठीक आहे, आपण तसंच बस झालो आहे, आपल्या दिमाग काही काम करत नाही. मग आता शिकून घ्या कसं करावं लागतं मायनस. शून्यातून 9 जात नाही, आजचा घ्या, किती झाले? 10. 10तून 9 गेले 1, वरची संख्या आली वापस इथं. 9 ने 1 केलं ते 10, 9 ने 1 10. शून्यातून 10 जाते काय? नाही. पुन्हा हातचा घ्या, किती झाले तर तयार? 10. 10तून 10 गेले 0. ह्या विचार घेतला होता परत आणत येतो. शून्यातून 1 जाते काय? नाही. पुन्हा हातचा घ्या. 10तून 9 गेले, 10तून 1 गेलं किती? 9. वापस आला 1. 1तून 1 गेलं 0. उत्तर गेले 901. समजलं काय? होमवर्क घेऊन घ्या, घरी करून पाहिजे. खालील संख्येतील फरक काढा. खालील संख्येतील फरक काढा. सध्या संख्या देणार मी फक्त आणि जरा फरक काढून घ्या. फरक म्हणजे काय होते? मायनस करणं. ठीक आहे, इथं फरक म्हणजे काय होते? फरक फरक आला ना शब्द, मायनस होते. आपण मायनस केलं. नंबर 1, पहिलं पहा, असं आहे उदाहरण आहे. खालील संख्यांतील फरक काढा. फरक काढायचं तुम्हाला, तर मग कसं? पहिले तुम्हाला मोठ्यात मोठी 5 अंकी तयार करायचे आणि मग लहानात लहान 3 अंकी करायचे, त्याच्यात मायनस करायचे. 5 अंकीपासून 3 अंकी मायनस करा. त्यानंतर लहानात लहान 4 अंकी करा, मोठ्यात मोठी 3 अंकी करा. 4 अंकी संख्येतून 3 अंकी लहानात मोठ्यात मोठी काय करायची? मायनस.
जे इथं शब्द वापरले पहिले मोठ्यात मोठी मग लहानात लहान, पहिले लहानात लहान करा मग मोठ्यात मोठी तयार करा. मग इथं मोठ्यात मोठी 6 अंकी तयार करा, त्याच्यातून मायनस करा किती, लहानात लहान 4 अंकी. त्यानंतर लहानात लहान 6 अंकी तयार करा, त्याच्यातून मायनस करा किती, मोठ्यात मोठी 3 अंकी. त्यानंतर मोठ्यात मोठी 7 अंकी मधून लहानात लहान 4 अंकी काय करा, मायनस. ठीक आहे, करून पाहायचं आहे. मराठी बॅच आहे, मराठी करा.